जय हिंद मित्रांनो, मी सर्पमित्र दीपक कोळी, सर्पमित्र विवेक मोहिते कडेपूर. आज आपण कडेपूरमध्ये हे वीर बघू शकता. ते वांगीचे मित्र विश्वजित सूर्यवंशी. हे विहिरीमध्ये रसल स्वायपर म्हणजे गोनस जातीचा विषारी सर्प पडलाय. हे बघू शकता. हा रसल स्वायपर आहे, विहिरीमध्ये पडलाय. ह्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे आम्ही. विहिरीमध्ये रसल स्वायपर दाखवलाय तुम्हाला. ते काढण्यासाठी आम्ही आता कॅरेटचा वापर करतोय. कॅरेट बांधायला लागलोय, साहित्य पण घेऊन आलोय. हा स्नेक स्टिक, हा स्ट्रॉंग, म्हणजे आपल्याला अडचणीच्या वेळी ही खूप मदतीला येते मित्रांनो. तर डायरेक्ट असं पकडून डायरेक्ट कॅरेटमध्ये जर आम्हाला नाही जमलं, खाली उतरून डायरेक्ट त्याला पकडून कॅरेटमध्ये टाकणार आहे. हे बघू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शिवून कॅरेट वगैरे पूर्णपणे बांधलेला व्यवस्थितपणे. आता रेस्क्यू करण्यासाठी खाली पण गेली. आता हे बघू शकता. स्ट्रॉंग मिळाली आता त्यांना खाली. आता आपण रेस्क्यू करणार आहे. व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत. डायरेक्ट त्याला पकडून डायरेक्ट कॅरेटमध्ये टाका. बघा त्याला बसू दे एका जागेवर. म्हणजे नाही अजिबात स्पीड घेते चांगलं. तुम्हाला दिसत तो रेस्क्यू स्वायपर रेस्क्यू केला आहे, खाली कॅरेटमध्ये आहे. आता त्याला वर काढणार आहे. अपेक्षा तुम्ही कॅरेटमध्ये रसल स्वायपर त्याला खूप सुंदररीत्या रेस्क्यू केला आहे. चांगली 50 ते 55 फूट खोल विहीर आहे. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला आमचं सबस्क्राईब नक्की करा. आपण हा रसल स्वायपर रेस्क्यू केला आहे. हे स्नेक बॅग त्याच्यामध्ये आता पॅक करणार आहे मी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आत्ताच आम्ही कडेपूरमधून. तुमचं नाव काय झालं? विश्वजित सूर्यवंशी. सूर्यवंशी. यांच्या आम्ही विहिरीमधून एक बोनस पडली होती. त्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर बोललं जातं. आणि आमचे मित्र वांगीचे सर्पमित्र दीपक कोळी आणि मी, आणि आम्ही तिघांनी मिळून हा रसल वायपरचा विहिरीमधून आम्ही त्याला रेस्क्यू केला आहे. तर त्याला आम्ही सुरक्षितरित्या नैसर्गिक आदिवासात थोड्या वेळात रिलीज करणार आहे. तर तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो बोनस. आपण स्नेक बॅग ही व्यवस्थित त्याला ठेवलेलं आहे.
जाण्यासाठी. आता रसल स्वायपर आपण बाहेर काढणार आहे. खूपच बिग साईजचा आहे. जे कोणी विषारी सापांना आपण रेस्क्यू करताना मदत घेऊ शकतो ना, नो रिक्स करू शकता. रसल स्वायपर विषारी गोनस आहे. हा व्यवस्थितपणे हात न लावता रेस्क्यू केलेला आहे. आता आपण याला पकडून थोडं त्याला काहीतरी डोळ्याला दुखापत झाल्या त्याची व्यवस्थित बघून चौकशी करून त्याला ट्रीटमेंट करून आपण लोकवस्तीपासून लांब निसर्गामध्ये रिलीज करणार आहे. आणि मित्रांनो, सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्हाला जर असे आमचे व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि दुसरी गोष्ट, जे वांगीचे मित्र विश्वजित सूर्यवंशी यांचंही एक सापाला जीवदान दिल्याबद्दल त्यांचे आमच्या टीमकडून मनापासून खूप धन्यवाद.